ओबीसी नेते लक्ष्मण हाके सर सध्या माझ्यासोबत आहेत. सर, महाराष्ट्रभर तुम्ही फिरताय, सभा घेताय, काय नेमका तुमचा उद्देश आहे? महाराष्ट्रामधल्या सर्व जनतेला जागृत करणं, विशेष करून ओबीसी बांधवांना जातनिहाय जनगणना आपली झाली पाहिजे. जातनिहाय जनगणना न झाल्यानं, तुमची संख्या न कळाल्यानं आणि कुठल्याही सन्माननीय न्यायालयाच्या निवाड्यामध्ये तुमचा आकडा या सरकारकडं नसल्याकारणानं तुमच्या योजना पर्क्युलेट होत नाहीत, योजनांना निधी भेटत नाही. तुम्ही किती आहात आणि या महाराष्ट्रामधलं, या देशामधलं इथली जी काही भौतिक संसाधनं आहेत ती कुणाच्या वाट्याला किती आहेत याची कुठलीही आकडेवारी तुमची जातनिहाय जनगणना झाल्याशिवाय मिळणार नाही. त्यामुळे जातनिहाय जनगणना झाली पाहिजे या कारणास्तव आणि ओबीसी बांधवांना, भटक्याविमुक्त जात समूहाच्या बांधवांना एकत्रित आणणं आणि या सगळ्यांची एकत्रित वज्रमूठ बांधणं. आणि आपण सत्तेत नसल्या कारणानं आपण राजकारण केलं नाही, त्यामुळं इथं झुंडशाहीच्या जोरावरती आपले हक्क अधिकार कसे काढून घेतलेले आहेत इथल्या पुढाऱ्यांनी, इथल्या राज्यकर्त्यांनी, इथल्या कारखानदारांनी, ते माझ्या ओबीसी बांधवांना आम्हाला समजावून सांगायचं आहे. म्हणून महाराष्ट्रभरात आम्ही 100 सभांचं नियोजन केलेलं आहे. पाथर्डीजवळ आम्ही त्याचं सुरुवातही केलेली आहे. उद्या आमच्या 2 सभा देऊळगाव राजा या तालुक्यात होत आहेत. परवा दिवशी 2 सभा सिंदखेड राजा या तालुक्यामध्ये होत आहेत. या 4 सभा आमच्या आता विदर्भाच्या उंबरट्यावर होत आहेत. मातृतीर्थ जिजाऊंच्या जन्मभूमीमध्ये आम्ही या सभा घेत आहोत आणि महाराष्ट्रातल्या ओबीसींना एकत्र करण्याचा आमचा प्रयत्न आहे. झुंडशाही आणि दादागिरी कोण करते? झुंडशाही आणि दादागिरी महाराष्ट्र बघतोय. इथले कायदे बेटीस कोण धरतोय? मुंबईमध्ये जाऊन तिथल्या जनतेला बेटीस कोण धरतोय? आम्हाला कुणबी दाखले मिळाले पाहिजेत. जे न्यायिक आयोग आहेत, ज्या कास्ट स्क्रुटिनी असणाऱ्या संविधानिक दर्जा अधिकार असलेल्या संस्थेवरती जे शंका उपस्थित करतात, आम्हाला आमचे दाखले थांबलेत, आमचे दाखले द्या, असं कोण म्हणतोय? म्हणजे हे लोकशाही मानत नाहीत, इथला कायदा मानत नाहीत. झुंडशाहीच्या जोरावरती कोण हुकुमशाह बनू पाहतंय का महाराष्ट्रामध्ये? हा हा विषय आहे, हा सवाल आहे आमचा. झालंय काय आमचं की आमचं आरक्षण गेलंय, डुबलंय. कालच्या लोकल बॉडीच्या इलेक्शनमध्ये 60 ते 70% क्वांटम हा ओबीसी इज इक्वल टू मराठा कुणबी असं रूप त्या लोकल बॉडीमध्ये बघायला मिळालं. महत्त्वाचे जिल्हा परिषद अध्यक्षपदं, महापौरपदं, नगराध्यक्षपदं. एक उदाहरण सांगतो महाराष्ट्राला आपल्या TV 9च्या माध्यमातून. पुण्याजवळ एक फुरसुंगीजवळ उरुळी देवाची एक नगर परिषद अस्तित्वात आली. त्या नगर परिषदेमध्ये 9 जागा ओबीसीच्या राखीव होत्या. त्या 9च्या 9 जागावरती मराठा कुणबी हे फेक सर्टिफिकेट असलेली माणसं निवडून आली. त्यामध्ये कुठलाही ओबीसी जो सामाजिक दृष्ट्या ज्याच्या बाबतीत दुजाभाव झाला, ज्याला जो सामाजिक न्यायाच्या प्रत्यक्षात उभा आहे, ज्याचं प्रतिनिधित्व तिथं मिळायला हवं, ती माणसं मात्र त्या नगरपालिकेत बघायला मिळाली नाही. तीच परिस्थिती छत्रपती संभाजीनगर, तीच परिस्थिती पुण्यामध्ये, तीच परिस्थिती कोल्हापूर, तीच परिस्थिती बोगस सुरू आहे. आता इथून पुढं ओबीसीच्या रकान्यामध्ये फक्त मराठा कुणबीच असणार का? आणि मग जरांगेंच्या सांगण्यावरनं जर मराठा कुणबी ओबीसी मध्ये आलेला असेल तर त्यांच्या स्पर्धेमध्ये मूळ ओबीसी टिकू शकत नाही. हे वास्तव आहे. त्यामुळं त्यांची मागणी मान्य झाली पाहिजे असं म्हणणाऱ्यांनी ही मागणी मान्य झाली. आता ह्या बाकीच्या लोकांचं काय होणार? म्हणजे 60% लोकांच्या हिताचं संरक्षण करण्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फेल झालेले आहेत. आमच्या हक्क अधिकाराचं, संरक्षणाचं, संविधानिक अधिकारांचं आज दमन होतंय. आमचे अधिकार संपलेले आहेत आणि त्याचं संरक्षण हे सरकार करू शकत नाही. ना सरकार या गोष्टीवर बोलायला तयार आहे, ना विरोधी पक्ष यावर बोलायला तयार आहेत, ना कुठल्या पक्षाचे प्रमुख यावर बोलायला तयार आहेत. आज रोजी ओबीसी वाऱ्यावर सोडलेला आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणून आम्हाला गावागावामध्ये, वाड्यावरती, वस्त्यावरती, तांड्यावरती जाऊन ओबीसी बांधवांना जागृत करायचं, एकत्र आणायचं. कुणबी प्रमाणपत्र, त्याचबरोबर आंदोलकांवरील जे गुन्हे आहेत ते मागे घेण्यासंदर्भात यासह विविध मागण्या आहेत. त्या मागण्यावरून जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा इशारा दिलाय 30 तारखेला. जरांगे नावाच्या माणसाला अक्कल शून्य आहे. मुळात सामाजिक राजकीय आंदोलनामधले गुन्हे हे बाय डिफॉल्ट हे झालेले असतात, संपलेले असतात. पण ज्याचे गंभीर गुन्हे असतील, ज्यांनी घरं जाळले असतील, ज्यांनी गाड्या फोडल्या असतील, ज्यांनी अधिकाऱ्यांवरती लाठीचार्ज केला असेल, ज्यांनी महिला पोलीस कॉन्स्टेबल जखमी असतील, ते गुन्हे कसे मागे घेतले जातील? आणि तसे गुन्हे माघार घेण्याचा कुणाला अधिकार आहे? आणि असे गुन्हे माघार घेऊन तुम्ही काय पायंडा पाडत आहात? पण ते सातत्यानं सरकारवर हल्लाबोल करतायत. हे सरकारनं अशा गोष्टींचे लाड करू नये. सरकार हे काही जरांगेच्या मागणीसाठी अस्तित्वात आलेलं नाही. इथल्या महाराष्ट्रातल्या 13-14 करोड जनतेनं बहुमतानं निवडून दिलेलं सरकार आहे. सरकार निवडून देण्यामध्ये आम्ही सुद्धा आहोत. आणि मग आमच्या हिताचं संरक्षण जर तुम्ही करणार नसाल तर जीनं 2 दिवसामध्ये जी कॉक्रोच जनता पार्टी निर्माण केली ना, इथून पुढच्या कालावधीमध्ये काही होऊ शकतं, हे सत्ताधाऱ्यांनी ध्यानात ठेवावं.
बरं, एखादा मुद्दा हातात घेतला की त्याचा तुकडा पाडल्याशिवाय थांबत नाही, अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते सातत्यानं जरांगे पाटील करतात. आता सुट्टी नाही असं म्हणतायत ते. म्हणजे त्यांना आरक्षण संपवणं हा त्यांचा अजेंडा आहे. जरांगे सुट्टी नाही असं म्हणतात, याचा अर्थ जरांगे ओबीसीचं आरक्षण संपवणार. उद्या प्रसाद लाड आणि त्यांचं काही शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांचं आंतरवाली सारटीमध्ये भेटीसाठी येत आहे. माझी मुख्यमंत्री महोदयांनी पाठवतात त्यांना, मुख्यमंत्री महोदय पाठवतात, ही तर मग चिंतेची बाब आहे. कारण एका हॉटेलवाल्याला, एका कॉर्पोरेट क्षेत्रामधल्या आउटसोर्सिंगची कामं करणाऱ्या, कॉन्ट्रॅक्टची कामं करणारा माणूस ज्यावेळी आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावरती किंवा अभ्यास किंवा एक लिगल ॲस्पेक्ट माहीत असलेल्या माणसाला जर मुख्यमंत्र्यांनी या शिष्टमंडळात पाठवलं असतं तर आम्ही त्याला सिरियस घेतलं असतं. मुळात मुख्यमंत्री यांना सिरियसच घेत नाहीत असा माझा दावा आहे. बरं, कधी मुख्यमंत्र्यांचं कौतुक तर कधी मुख्यमंत्र्यांना थेट विरोध, कधी राधाकृष्ण विखे पाटलांचं कौतुक तर कधी समिती बरखास्त करण्याची भाषा जरांगे पाटील अशी करतात. ही भूमिका का घेत असतील? नाही, जरांगे पाटलांचा मुळात अभ्यास किती आहे. जरांगे पाटील दररोज ज्या भूमिका बदलतात ते त्यांना जसं स्क्रिप्ट येतं त्या स्क्रिप्टनुसार ते बोलतात. कुणाचं स्क्रिप्ट? खूप लोकांचं स्क्रिप्ट आहे महाराष्ट्रामध्ये. त्यात राजकीय लोक आहेत. हो, राजकीय लोक आहेत, सगळी राजकीयच लोक आहेत. आणि देवेंद्र फडणवीस प्रसाद लाडांना जे पाठवत आहेत ना ते मुळात त्यांची लायकीनुसारच माणूस पाठवत आहेत. म्हणजे उद्या काहीतरी वेगळा प्रयोग होऊ शकतो? नाही, वेगळा प्रयोग काहीच होणार नाही. मुळात देवेंद्र फडणवीसांचं आसन, खुर्ची डळमळीत करणे हा हेतू या आंदोलनाचा आहे. याच्यामागं खूप मोठं राजकीय षडयंत्र आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी प्रसाद लाडांना कॉर्पोरेट जगामधल्या माणसाला पाठवले. मग कॉर्पोरेटमध्ये काय देवाणघेवाण टेबलाखालनं होती तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे कॉर्पोरेटमधला माणूस कशा पद्धतीनं हँडल करायचं आंदोलन हे चांगली त्यांना म्हणजे काय हातखंडा असतो त्यामध्ये, ते चांगल्या पद्धतीने हँडल करतील म्हणून एक कॉर्पोरेट क्षेत्रामधला माणूस येतोय. शुभेच्छा आहेत आमच्या. म्हणजे उद्या काही देवाणघेवाण होईल असं म्हणायचं? नाही, मी म्हणलो ना काय म्हणायचं तेच म्हणलो. बरं, कितपत प्रतिसाद मिळेल या आंदोलनाला? हे बघा, आंदोलनाला किती प्रतिसाद, माणसं आहे बघा. एक तर 10,000 स्क्वेअर फुटाच्या जागेमध्ये ते ज्यावेळी मोर्चा किंवा एखादा मेळावा घेतात त्यावेळी ते दावा करतात की 2 कोटी लोक मेळाव्याला आले होते. ते घोषणा आहे ना त्यांची, एक मराठा लाख मराठा. एक माणूस आला की ते लाखाचा आकडा सांगतात. त्यामुळे लाखाचा आकडा, कोटीचा आकडा सांगितल्यावर आंदोलन सक्सेसच ना. 10 माणसं आली की 1 लाख म्हणतात, एक मराठा लाख मराठा, 10 माणसं आली की 10 लाख मराठे. त्यामुळे त्यांचं आंदोलन कायमच सक्सेस आहे. आता ओबीसी नेते म्हणून तुमची यापुढची भूमिका काय असणार आहे? तुम्ही प्रति आंदोलन किंवा प्रति आम्ही काय उपोषण वगैरे करणार नाही. आम्ही संविधान मानणारी लोक आहोत. आम्ही एकमेकाचा आदर करणारी माणसं आहोत आणि ज्याला संविधानानं जे दिलंय, या व्यवस्थेनं दिलंय, त्याचा आदर करणारे आम्ही माणसं आहोत. पण आम्ही ओबीसींना जागृत करू, आम्ही ओबीसींना एकत्र करू, जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी आग्रह धरू आणि आमच्या महामंडळांना अध्यक्ष द्या, बजेट द्या. यासाठी आम्ही ओबीसी बांधव जर एकत्रित आलो तर या लोकांना आम्ही घरी बसवू याची जाणीव आम्हाला झालेली आहे. मान्य आहे आम्हाला ह्या 300-400 जातींना एकत्रित आणत असताना आमची काय अडचण होणार आहे ते, या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे. पण आम्ही प्रयत्न सोडणार नाही. महाराष्ट्रातला ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातींना एकत्र आणणार आणि इथल्या सत्ताधाऱ्यांना ओबीसी म्हणजे काय आहे ते 2029च्या निवडणुकीमध्ये दाखवून देणार. बरं, कॉक्रोच जनता पार्टी हा विषय सध्या खूप ट्रेंडिंग होतो. कॉक्रोच जनता पार्टीचा मीही सदस्य आहे आज, कारण मीही अस्वस्थ आहे. माझा ओबीसी तरुण अस्वस्थ आहे. माझ्या भटक्या विमुक्त जाती जमातीतली लोक अस्वस्थ आहेत. उद्या आम्ही कॉक्रोच जनता पार्टीचे आम्ही पिलर असू. ही कॉक्रोच जनता पार्टी 2-4 दिवसापासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालते. यांचा सिविक सेन्स काय हे बघावं लागेल. त्यांना संविधानामधल्या तरतुदी, रिझर्वेशन संदर्भात त्यांची काय भूमिका आहे हे बघावं लागेल. छोटी पोर आहेत, अलीकडची जेन जी आहेत ती, म्हणजे 97-98 नंतरची आहेत, म्हणजे 25-26 वर्षाची पोर आहेत. यांचा सिविक सेन्स आणि यांची लाईन लेंथ बरोबर असेल तर आम्ही या कॉक्रोच जनता पार्टीचा मी सदस्य आहे. एकूणच आपण पाहतोय की हे होते ओबीसी नेते लक्ष्मण हाके. मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी उद्या शिष्टमंडळ भेटी येणार आहे आणि त्याचबरोबर कॉक्रोच जनता पार्टी यासारख्या वेगवेगळ्या विषयावर त्यांनी आपल्यासोबत संवाद साधलाय. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.